नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन वडीची भाजी. त्यासाठी आपण एक 10 रुपयाचं न्यूट्रेला सोया चंक्स पाकिट घेतलेलं आहे. ते आपण 1 ग्लास गरम पाणी करून त्यामध्ये ॲड करूया. सर्व वड्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिट असंच ठेवायचं आहे. तर आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहे. त्यानंतर आपण अगदी चिमूटभर हिंग ॲड करूया आणि आपण त्यामध्ये आता वाटण ॲड करायचं आहे. हे वाटण आपण अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे. खोबरे भाजून आणि कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं आपण वाटण तयार केलेलं आहे. ते व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेऊ. 1 मोठा चमचा हिरवे वाटाणे आपण या मसाल्यासोबत परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा धने पावडर. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले शिजण्यासाठी आपण अगदी थोडं पाणी ॲड करून घेऊ आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण सोयाबीन वडी थंड झालेली आहे. आपण त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण हाताने पिळून घेणार आहोत. सर्व वड्या आपण अशा प्रकारे पिळून घेतलेले आहे. आता आपल्याला मसाल्यामध्ये ह्या सोयाबीन वड्या ॲड करायच्या आहे. मसाला छान शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आपण सोयाबीन वडी ॲड करूया. व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण 2 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. म्हणजे मसाला छान मुरला जाईल. 2 मिनिटानंतर आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिट अगदी कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. भाजी छान शिजलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरी भाजी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर ती छान घट्टसर होते. आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.